पुण्यातून मोठी बातमी। ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये आज दिवसभर पुरेल एवढाच गॅस साठा आहे। ससून रुग्णालय जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये गॅसमुळे चहा सुद्धा बंद झालेला आहे। दररोज 800 जणांचं जेवण या कॅन्टीनमध्ये बनत असतं, मात्र गॅस आज पुरताच राहिला आहे। गॅस आला नाही तर उद्यापासून अडचण होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, ससून रुग्णालयामध्ये कॅन्टीनमध्ये केवळ आजचा दिवसच भागेल एवढाच गॅस आहे, यापुढे काय होऊ शकतं? पाहिलं तर ससून रुग्णालयाची आणि डॉक्टरांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे। आजच्या दिवस गॅस पुरेल एवढाच साठा जो आहे तो आठही कॅन्टीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि एकंदरीतच पेशंट असतील, पेशंटचे नातेवाईक असतील, यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती या कॅन्टीन वरती अवलंबून असते। मात्र गॅस पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जी आहे ते ससूनने जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडे केलेली आहे, पत्रही दिलेलं आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत गॅस आला तर उद्या हॉस्पिटल जे आहे ते सुरळीत, नातेवाईक असतील किंवा डॉक्टर असतील हे सुरळीत चालू शकतात। अन्यथा मोठ्या अडचणींना रुग्णांना त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांना सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी कशा पद्धतीने उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामध्ये आज मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत, ते काय आदेश देतात किंवा कशा पद्धतीने यंत्रणा हाताळतात तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये आजचा दिवस भागेल एवढाच गॅस उपलब्ध आहे।